पूर्णा येथे महावितरणचे रिकामे लाईट पोल बनले जीवघेणे. रिकामे व जीर्ण पोल तात्काळ हटवण्याची नागरिकांची मागणी. पूर्णा शहरात महावितरणच्या अभियंते व खाजगी गुत्तेदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. शहरातील रस्त्यांच्या मधोमध चौक, बाजारपेठ व वस्ती भागामध्ये उभे असलेले रिकामे व जीर्ण लोखंडी लाईट पोल अपघातांना खुले निमंत्रण ठरत असून पूर्णा शहर अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यात अडकले. नवीन लाईट पोलवर लाईट शिफ्टिंग केल्यानंतर जुने पोल तात्काळ हटवणे बंधनकारक असताना संबंधित गुत्तेदारांनी हे पोल तसेच रस्त्यावर उभे ठेवले आहेत. नियमाप्रमाणे पोल महावितरणच्या स्टोरेजमध्ये जमा करणे आवश्यक असतानाही अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता गुत्तेदारांना बिले अदा करण्यात आले असल्याची चर्चा शहरात आहे. या रिकाम्या पोलमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून पादचारी, विद्यार्थी, वृद्ध व महिलांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका अनेक पटींनी वाढतो. जुने पोल जागेवरच राहिल्याने अनेक रस्ते अरुंद झाले असून वर्दळीचे चौक आणि अधिक धोकादायक बनले आहेत. मेंटेनन्सच्या नावाखाली थातुरमातुर कामे करून लाखो रुपयांची बिले उचलली जात असताना प्रत्यक्षात सुरक्षितता व गुणवत्तेचा अभाव मात्र दिसून येतोय. हे सर्व महावितरणच्या अभियंत्यांच्या संगनमताशिवाय शक्य नसल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान आगामी काळात पूर्णा शहरात मोठ्या प्रमाणावर उरूस भरणार असून बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी हे रिकामे लाईट पोल गंभीर अडथळा ठरणार आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल उपस्थित केला जातोय. दोषीवर कठोर कारवाई करून तात्काळ सर्व रिकामे लाईट पोल हटवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. नमस्कार, मी नसीर शेख, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य आणि DYFI या युवा संघटनेचा मी राज्य सहसचिव आणि जिल्हा सचिव आहे. पूर्णा शहरामधले कुठलेही प्रश्न असतील तर त्यावरती आवाज उठवणं हे आमचं काम असतं. आता आपण इथे मागे पाहू शकता, 1, 2, 3 पोल एकत्र झालेले आहेत. जुना जो पोल आहे तो जीर्ण अवस्थेत आहे. नवीन पोल बसवण्याच्या आधी जुना पोल काढायला पाहिजे, पण तो पोल इथे काढला गेलेला नाही आहे. अगदी रस्त्यामध्ये मधोमध तो पोल आल्यासारखा आलेला आहे. आणि हे केवळ एकच पोल नाही तर पूर्णा शहरामध्ये विविध ठिकाणी मोंडा असेल किंवा आणखी विविध वस्त्यांमध्ये असे रस्त्याच्या मधोमध पोल आहेत. याचा उपयोग काय? MSCB किंवा जे विद्युत मंडळ आहे त्यांनी याला ताबडतोब गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि लोकांना होणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे. एखाद्याच्या जीवासोबतसुद्धा हे खेळल्या जाऊ शकतं. जीर्ण झालेले पोल कधीही कुठेही पडू शकतात. एखाद्याच्या घरावरती, एखाद्या लेकरावरती किंवा कुठल्याही नागरिकावरती ते पडू शकतात. त्यांच्या जीविताला हानी होऊ शकते. त्यामुळं विद्युत मंडळांनी याला ताबडतोब गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि कंत्राटदार जे आहेत, विशेषतः कंत्राटदाराकडे हे सगळं दिलेलं असतं, तर संबंधित जे कोणी कंत्राटदार असतील त्यांनी ताबडतोब हे काढलं पाहिजे, अशी नम्र विनंती आम्ही त्यांना करतो. जर हे वेळेत काढलं नाही तर याच्या विरोधात सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. Thanks for watching Ekmat Digital.